कार्य या ठिकाणी आमचे आमदार पराग शहा यांच्या माध्यमातून मोठं डायलिसिस सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। घाटकोपरच्या भागामध्ये गरीब माणसाला खूप मोठी व्यवस्था यामुळे होणार आहे। थॅलेसेमियाच्या पेशंट्सला देखील सातत्याने रक्त लागतं, त्याकरताही खूप मोठी मदत या ठिकाणी होणार आहे आणि गुरुदेव नम्रमुनीजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे फार मोठं कार्य या ठिकाणी झाले। सरकार हॉस्पिटल आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने ते देखील या ठिकाणी घाटकोपरमध्ये बांधलं जाईल अशी माहिती मिळते आहे। कसं पाहत आहे? असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सेवा कार्य करतच असतो। जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त वेगवेगळे सेवा कार्य देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालतात आणि मुंबईमध्ये देखील अनेक कार्य काही चालू आहेत, काही होणार आहेत। सर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाली। महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रितरित्या अर्ज भरणार आहेत। नेमके किती उमेदवार अर्ज भरणार आहेत? आता हे आम्ही उद्या तुम्हाला सांगू किती उमेदवार अर्ज भरणार आहेत। एवढं सांगतो, आम्ही बसलो होतो, लोकसभेच्या निवडणुका आता ज्या समोर आहेत त्याच्यामध्ये एक साधारण आम्ही कोणी कुठल्या जागा लढवायच्या या संदर्भातला एक विचार केलेला आहे आणि पुढचं आपलं प्रचाराचं तंत्र काय असेल, कुठे आपण सभा घ्यायच्या आहेत, कुठनं सुरुवात करायची, अशी सगळी आम्ही चर्चा केली। मागच्या वेळेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।